तर नमस्कार मंडळी, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण अशा एका झाडाबद्दल बोलणार आहोत जे की गावरान कुक्कुटपालनामध्ये खूप फायदेशीर ठरतं, आणि ते म्हणजे पपईचं झाड. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमचे जे काही प्रतिक्रिया आणि प्रश्न असतील ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणादायी ठरतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गावरान कुक्कुटपालनात पक्ष्यांचे आरोग्य, वजन वाढ आणि नैसर्गिक आहार खूप महत्त्वाचा असतो. अशा वेळी जर नैसर्गिकरित्या मिळणारे सहज उपलब्ध आणि पौष्टिक घटक मिळाले तर खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढते. पपईचे झाडे असेच एक झाड आहे, केवळ फळांसाठीच नव्हे तर त्याची पानं, देठ, अगदी मुळं देखील गावरान कुक्कुटपालनात उपयोगी पडतात. चला तर मग पपईच्या झाडाचे नक्की कोणते फायदे गावरान कुक्कुटपालनात होतात आणि त्याचा उपयोग कसा करतात याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. पपईची पाने जर कोंबड्यांना दिली तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व आजारांपासून संरक्षण होते. पपईची पाने कोंबड्यांना दिली तर कोंबड्यांचे पचन सुधारते व वाढ वेगाने होते. पपईची पाने किंवा फळांचा रस कोंबड्यांना दिल्यास त्यांच्या भूकशक्तीला चालना मिळते आणि कोंबडी अधिक निरोगी राहते. ही पाने जर आपण नियमित कोंबड्यांना दिली तर त्यांचे अंडी देण्याचे प्रमाणही वाढते, त्यामुळे अंडी उत्पादनातही वाढ होते. कोंबड्यांना जर थोडासा अशक्तपणा आला किंवा पांढऱ्या विष्ट्यासारखे लक्षणं दिसायला लागले तर पपईचे पाने चघळण्यासाठी देणे हा पण एक नैसर्गिक उपाय होऊ शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे काही प्रतिक्रिया आणि प्रश्न असतील ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणादायी ठरतो. धन्यवाद.